आता आपल्याला बघायचं आहे गौणत्व सूचक. तो पुढचा प्रकार कोणता बघायचा आपल्याला आता? गौणत्व सूचक. आता गौणत्व सूचक कोणाला म्हणावं बरं का? गौणत्व सूचक कोणाला म्हणावं ते बघू. कॅमेरा दिसतोय सगळ्यांना? जेवढी हो. जास्त बंबार्डिंग करणार, माझा शब्द ऐका काय म्हणतोय मी, उदाहरणं जास्त नका सोडवा, लक्षात घ्या. पेपरवाला तुम्हाला घडी घडी विचारत बसणार नाहीये, तो बदलवेल, तो तिथूनच विचारेल पण तो बदलवेल, तो घडी घडी जसं जसं टाकणार नाही. तुमचं काम काय आहे? बंबार्डिंग. जो जास्त बंबार्डिंग करेल त्याला पेपर सोपा जाईल. मॅक्झिमम बंबार्डिंग करा, एकच गोष्टींची मॅक्झिमम बंबार्डिंग जो करेल तो पेपर पास होईल. कारण की पेपर काढणारा घडी घडी काढत बसणार नाही, ही बात लक्षात घ्या. सगळं बदललेलं आहे. तुम्ही म्हाडाचा पेपर दिला असणार, तुम्हाला तिथे बी कळाले असणार. तुम्ही गेटचा पेपर दिला असणार, तुम्हाला तिथे बी कळालं असणार. तुम्ही MPSCचा पेपर बी दिला असणार, तुम्हाला सगळ्या ठिकाणी बात काय कळते की आता विचारणारा घडी घडी विचारत बसायला रिकामा नाहीये. लक्षात. तो गौणत्व सूचक बंबार्डिंग यासाठी करायची कारण की बंबार्डिंग आठवण करून देते गोष्टींची, काय असते काय नाही. आता बघा, गौणत्व सूचकचा मिनिंग काय सांगितलं तुम्हाला? पहिलं वाक्य, दुसरं वाक्य, हे गौण वाक्य, हे गौण वाक्य, दोन गौण वाक्यांना जोडणारा उभयन्वयी. एकतर दोन गौण वाक्य असतील किंवा एक गौण आणि एक प्रधान वाक्य असेल. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं की गौण वाक्य कोणाला म्हणतो? गौण वाक्य म्हणजे काय? गौण वाक्य कोणाला म्हणतो आपण? की जे वाक्य अर्थाने परिपूर्ण नाहीये, जे वाक्य अर्थाने परिपूर्ण नाहीये त्याला काय म्हणतो? आता मी जर म्हणलो काय म्हणाले, आता असं बोललो मी काय म्हणाले, आता काय आहे? काय म्हणाले काय अर्थाने परिपूर्ण आहे का? नाही. काय म्हणाले हे अर्थाने परिपूर्ण नाहीये. लक्षामध्ये असे बरेचसे उदाहरण तुम्हाला दिसायला भेटतील. तो गौण वाक्य कोणाला म्हणतो? जे अर्थाने परिपूर्ण नाहीये. प्रधान वाक्य म्हणजे जे अर्थाने परिपूर्ण नाही. मग आता गौणत्व सूचक उभयन्वय कोणाला म्हणायचं? की गौण वाक्य आहे, ठीक आहे. तो गौण वाक्य, दोघं गौण वाक्य असू शकतात, एक गौण किंवा एक प्रधान वाक्य असेल, त्यांना जोडणारा जो काही आपला उभयन्वयी अव्यय असेल त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण गौणत्व सूचक उभयन्वयी अव्यय असे म्हणतो. बरोबर. चला पुढे जाऊ. आता पुढचा पॉईंट काय? तुम्हाला गौणत्व सूचक मध्ये जर बघायला गेला त्याचे पण प्रकार असतात 4. त्याचे पण प्रकार काय असतात? 4. आता हे 4 प्रकार कोणते आहेत ते आपण बघून घेऊया. तो त्याचे 4 प्रकार जे आहेत, पहिला प्रकार, दुसरा प्रकार, तिसरा प्रकार, चौथा प्रकार. 4 प्रकार आहेत. तर 4 प्रकार कोणते बघून घेऊ. पहिला आहे स्वरूप बोधक. तो स्वरूप बोधक पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार काय असतो? कारण बोधक, राईट. तिसरा प्रकार काय असतो? उद्देश्य बोधक, राईट. आणि चौथा प्रकार असतो संकेत बोधक. मग तुम्ही 4ही प्रकार लिहून काढून घ्या. गौणत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचे 4 प्रकार पडतात: स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश्य बोधक आणि चौथा प्रकार काय आहे? तो संकेत बोधक. आता प्रॉब्लेम तयार होतात. आता बघा, संकेत बोधक प्रॉब्लेम कसे तयार होतात लक्ष द्या. तुम्हाला जे आहे क्वेश्चन असा विचारला जातो जो दोघांमध्ये कॉमन आहे. दोघांमध्ये कॉमन म्हणजे काय? पहिला प्रकार होता आपला प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक मधले 4 प्रकार, पहिले 4 प्रकार. तर दोघांमधले जो काही कॉमन आहे ना, याच्यामध्ये काही कॉमन शब्द येतात आणि त्याच्यामधले कॉमन शब्द येतात आणि त्या कॉमन शब्दांवरती तो प्रश्न पण होतो. ठीक आहे. मग ते तर आपलं परफेक्ट पाठ असायला पाहिजे, ओळखायचं का ते हे पण आपल्याला माहित पाहिजे. मग ते आपल्याला माहिती आहे, आपण करूया. आता काय बघा, तो पहिला प्रकार मला शिकवायचा आहे तुम्हाला आता, स्वरूप बोधक. पहिला प्रकार काय बघायचा आपल्याला? स्वरूप बोधक. मग आता स्वरूप बोधक उभयन्वयी अव्यय काय असतं बरं का? तर स्वरूप बोधक उभयन्वयी अव्यय काय असतं हे सांगणं सोपं आहे आता मला. काय बरं का बघा, जर का समजा मी पहिले सांगितलंय स्वरूप बोधक, पहिल्याचं स्वरूप दुसऱ्या वाक्यामध्ये असायला पाहिजे. म्हणजे काय बरं का? उदाहरण आपण घेऊया. पहिलं उदाहरण आपण चांगलं समजून घेतो. उदाहरण जर तुम्ही बघायला गेलात तर काय बरं का? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 100 पैसे. दिसायला काय भेटते बरं का? 1 रुपया. आता 1 रुपया आणि 100 पैसे हे काही अर्थाने पूर्ण नाही आहेत. तर दोघं गौणत्व सूचक आहेत. यांना जोडणारा जो काही शब्द आपल्याला लावला आहे म्हणजे, हा म्हणजे आपला काय झाला? म्हणजे उभयन्वयी अव्यय झाला. पण म्हणजे उभयन्वयी अव्यय कोणता आहे हे ओळखणं जरुरी आहे, राईट का? हे ओळखणं जरुरी आहे. तर स्वरूप बोधक याचा मिनिंग काय होतो? की पहिल्याचा एकतर अर्थ इथं असावा, 1 रुपया म्हणजे 100 रुपये, राईट. पहिल्याचा अर्थ, पहिल्याचं स्वरूप इथं असायला पाहिजे. असायला पाहिजे. उदाहरणं देतो ना, उदाहरणं बनतात कशी बघा. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता याचं उदाहरण तो दुसरा कसं बनवलं माहिती आहे का? तो काय म्हणेल माहिती आहे का? असे पैशाबद्दल झालेत ना, दुसरं काय म्हणेल अजून, तो काहीतरी असंच मिनिंग बनवल. क्वेश्चन बनवणारा कसं बनवणार आहे? जसं की 1 रुपया म्हणजे 100 पैसे आहे ना, तर बनवणारा असंच काहीतरी क्वेश्चन बनवणार की हे म्हणजे हे म्हणजे हे, ते म्हणजे ते म्हणजे ते. अशा पद्धतीने क्वेश्चन जे बनतील ते काय झाले आपले? ते झाले स्वरूप बोधक. तो स्वरूप बोधक उभयन्वयी अव्यय म्हणजे कसं ओळखायचं ते तुम्हाला बात कळून जाईल. पुढे जाऊ. दुसरं उदाहरण अजून आहे. तो म्हणाला. हे बघा, तो म्हणाला. तर लक्षात घ्या, इथं सर्वनाम लक्षात घ्या काय म्हणतोय. जर नाम किंवा सर्वनाम
नाम किंवा सर्वनाम याच्यानंतर जर लगेच काय सांगतोय लक्षात द्या, नाम किंवा सर्वनाम याच्यानंतर जर का लगेच उभयान्वयी अव्यय आला तर तो प्रकार 101% समुच्चय काय असतो, तो स्वरूपबोधक. गौणत्व सूचक मधला पहिला प्रकार तुम्हाला मी स्वरूपबोधक शिकवत आहे. मी तुम्हाला बोललो की मिनिंग हे म्हणजे ते म्हणजे ते, हे झालं पहिलं उदाहरण प्रकार झाला त्या स्वरूपबोधकमध्ये. दुसरा प्रकार अजून कसा असतो स्वरूपबोधकमध्ये की लक्षात घ्या, नाम असो का सर्वनाम असो, नाम असो का सर्वनाम असो, नाम किंवा सर्वनाम त्याच्यानंतर लगेच जर उभयान्वयी अव्यय आलं तर ते स्वरूपबोधक असतं. तो म्हणाला, आता बघा, तो म्हणाला की, इथं काय म्हणतो मी आता, तो म्हणाला की, म्हणाली झालंय, तो म्हणाला की मी हरलो. आता तो म्हणाला समजा प्रधान वाक्य, मी हरलो. आता मी हरलो काही प्रधान वाक्य नसणार. लक्षात घ्या, तुम्हाला प्रधान वाक्य ओळखता यायला पाहिजे की ते प्रधान वाक्य आहे का गौण वाक्य आहे. तो म्हणाला, आता तो म्हणाला जर का बघायला गेला ना, ऍक्च्युली तो पण गौणच वाक्य आहे. तो म्हणाला हे वाक्य जर बघायला गेलात ना, ते पण गौणच वाक्य. तुम्ही म्हणा असं कसं गौण वाक्य, तो म्हणाला याच्यामध्ये काय म्हणाला याची पण तुम्हाला गोष्टींची ही नाही आहे, राईट का. तो म्हणाला हे पण काय झालं, गौण वाक्य झालं, राईट का. मी हरलो, ठीक आहे, हे प्रधान वाक्य असू शकतं. वाटलं आपण म्हणू शकतो की बाबा मी हरलो हे काय आहे प्रधान वाक्य, पण तो म्हणाला जो की आहे हे आपलं गौण वाक्य. तर दोन वाक्यांना जोडणारा आपला कोण येतोय आता बघा, तो म्हणाला की. आता हा वाला की जो काही आहे हा आपला की काय येतोय, हा आपला येतोय आता स्वरूपबोधक. आता स्वरूपबोधक कसं ओळखायचं बरं का, लक्षात घ्या, जेव्हा आपण तुम्हाला असं येत असेल ना, कोणतरी म्हणत असेल जसं की लोकमान्य टिळक म्हणत किंवा लोकमान्य टिळक म्हणाले काय म्हणाले की, लोकमान्य टिळक म्हणाले की काय, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. जो लोकमान्य टिळकांचा भाषेत व्हायचा ना, पहिलं वाक्य त्याच्यामधलं राहायचं, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, राईट का. तो लोकमान्य टिळक म्हणतात किंवा लोकमान्य टिळक म्हणाले, तो म्हणाला, राईट का. तो म्हणाला की, लोकमान्य टिळक म्हणाले की. आता तुम्ही म्हणाल की हा की याच्या अगोदर कधी आला होता, एवढा भरका देतो या कीवरती. लक्ष द्या, की याच्या अगोदर आला होता. आणि तो की कुठे आला होता, आठवत आहे, तो की आला होता आपला विकल्पबोधकमध्ये. कुठे आला होता, विकल्पबोधकमध्ये आला होता का. की कुठे आला होता आपला, राईट, तो की या विकल्पबोधकमध्ये आला होता. मग आता विकल्पबोधकची उदाहरणं तर आपल्याला लगेच ओळखता येतात. मी जर तुम्हाला असं उदाहरण दिलं, यश मिळो की न मिळो, त्याच्यामध्ये पण की आहे की नाही, तो ते विकल्पबोधकमधला आहे. पण जर मी तुम्हाला असं म्हणत असेल, आता मला सांगा, लोकमान्य टिळक म्हणाले की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आता तुम्हाला जर म्हटलं की हा उभयान्वय आहे, मग तुम्ही त्याला हे म्हणणार का की विकल्पबोधक नाही, तर विकल्पबोधक नाही आहे, तो विकल्पबोधक नाहीच आहे. आलं लक्षामध्ये, तर विकल्पबोधक तो नाही आहे, एवढी बात तुमच्या लक्षामध्ये ठेवायची तुम्ही. आता पुढे जर बघायला गेलात तर काय बरं का, अजून आहेत बरीचशी उदाहरणं आपल्याकडे दिसायला भेटतात. मी उदाहरणं घेईल स्वरूपबोधक. अजून पुढे उदाहरण घ्या. हे काय झालं बरं का, किती उदाहरण दिले मी तुम्हाला. पहिलं बोललो मी तुम्हाला 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तो म्हणाला की मी हरलो. तिसरं उदाहरण, तिसरं म्हणलं की लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, राईट का. तो हे पण झाला आपला. आता काय स्वरूपबोधक किंवा स्वरूपदर्शक म्हणा, स्वरूपबोधक म्हणा, 3 उदाहरणं झाले. चौथी घ्या, विनंती अर्ज ऐसा जे, विनंती करतो की. आता लिहिता ना तुम्ही, विनंती करतो की, विनंती करतो की. हा की जो काही येईल याच्या पुढे काहीतरी दिसायला भेटेल तुम्हाला. विनंती करतो की, त्याच्या पुढे काहीतरी वाक्य असेल. लक्षामध्ये, तो हा जो काही की आहे हा सुद्धा आपला काय आहे, हा आपला स्वरूपबोधक आहे. किंवा अजून 5 उदाहरण घ्या, विनंती अर्जा ऐसा जे, विनंती अर्ज ऐसा जे. आता हा जो जे आहे ना, हा जे याच्या पुढे काहीतरी असेल ते, राईट का. विनंती अर्ज ऐसा जे, समथिंग पुढे काहीतरी आहे. जसं की तुम्ही म्हणता ना विनंती करतो की, तो की काय झाला स्वरूपबोधक, जे काय झाला स्वरूपबोधक, राईट का. तो अशा पद्धतीने विनंती अर्ज ऐसा जे, विनंती करतो की. नंतर पुढे काय बोललो होतो तुम्हाला मी, एक नोट सांगितली होती की नाम असो का सर्वनाम असो, त्याच्यानंतर जर का समजा आला, जसे काय दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. नामानंतर एक उभयान्वयी अव्यय येते. 100% ते काय असणार बोललोय तुम्हाला मी, 100% ते स्वरूपबोधक असणार. तुम्ही काय म्हणणार अजून, दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. पुढे काय पुढे अजून आहे ज्ञानदेव म्हणून एक संत होऊन गेले. ज्ञानदेव म्हणून, हे बघा आता म्हणून येईल, एक संत होऊन गेले. असे तर क्वेश्चन बनवतात. दशरथ म्हणून एक राजा बनून गेला, ज्ञानदेव, त्याच्यात ते काय करतील असे वेगवेगळे क्वेश्चन बनवून टाकतील. ठीक आहे. नंतर अजून पुढे काय बरं का, समर्थ रामदास म्हणतात की. आलं का लक्षामध्ये. आता उदाहरण ओळखता येतील का. समर्थ रामदास म्हणतात की
जगी सर्व सुखी असा कोण आहे, राईट का. समर्थ रामदास म्हणतात की याच्यामधला की काय आहे, समूह काय आहे आपला, तो आपला स्वरूपबोधक आहे. लक्षात घ्या, तो काय आपला स्वरूपबोधक. तो समर्थ रामदास म्हणतात की हा जो की आहे आपला समूहबोधक, काय म्हणतात ते म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, असा कोण आहे. लक्षात आलं का. हा की काय आहे, हा की काय आहे आपला स्वरूपबोधक. राईट. ज्ञानदेव मॅक्झिमम उदाहरण आपण कव्हर करून टाकले. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. तो म्हणाला की मी हारलो. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. विनंती करतो की विनंती अर्ज ऐसा जे समथिंग पुढे काहीतरी असेल. मग तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, म्हणजे की म्हणून जे हे उभयान्वयी अव्यय 2 शब्दांना वाक्यांना जोडत आहे. ठीक आहे. तर तुम्हाला दिसायला पाहिजे की ते काय करतात माहिती आहे का, ते काय करतायत, तो अव्ययांची मागील काय करतायत, ते स्वरूप उलगडून सांगतायत. स्वरूप उलगडून सांगतायत. हा असा बोलला की तो याचं स्वरूप पुढच्या वाक्यात, याचं स्वरूप पुढच्या वाक्यात. 100 पैसे म्हणजे हे, याचं स्वरूप त्याचं, राईट का. तो म्हणाला की मी हारलो, याचं स्वरूप पुढे. लोकमान्य टिळक म्हणतात की तो तुम्हाला दिसायला काय भेटतोय की पहिल्या याचं, लक्षात घ्या, अव्ययांच्या मागील शब्दांचे किंवा वाक्यांचे, त्याचा मागचा शब्द किंवा त्याच्या मागचं वाक्य, त्याचं स्वरूप उलगडून सांगतायत. त्याचं स्वरूप उलगडून सांगतायत. तो स्वरूप उलगडून सांगणं, की शब्द होता स्वरूप उलगडून सांगणारा, म्हणजे शब्द होता स्वरूप उलगडून सांगणारा, तो ओपन करून सांगणारा, अशा पद्धतीने म्हणजे जे वगैरे शब्द जे होते. विनंती करतो की, आता विनंती करतो की, तर ते स्वरूप उलगडून सांगणारे शब्द झाले. आले. तो स्वरूप उलगडून सांगणारे शब्द कोणकोणते, म्हणजे की म्हणून जे. ओके. हा झाला आपला पहिला प्रकार, गौणत्व सूचकता. दुसरा प्रकार आहे कारणबोधक. कारणबोधक उभयान्वयी अव्यय. कारणबोधक उभयान्वयी अव्यय हा दुसरा प्रकार आहे आपला कोणाचा, गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्ययाचा. तो गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्ययाचा आपल्याला दिसायला भेटतोय. आता याचं काय बरं का, याच्यामध्ये काय आहे, तो कारणबोधक म्हणजे काय बरं का, उदाहरण देऊन तुम्हाला गोष्ट चांगल्या पद्धतीने कळतील बरं का. त्याला बढती मिळाली कारण त्याचे चोख कामगिरी बजावली. ठीक आहे. आता बघा क्वेश्चन काय दिलं मी तुम्हाला याचा गुणधर्म सांगितलं नाही, पण किंवा सांगितले पण असेल. काय सांगितलं तुम्हाला मी, गौणत्व सूचक वाक्य हे कोणत्या प्रकारचं असतं रे, सांगा पटकन. गौणत्व सूचक वाक्य कोणत्या प्रकारचं असतं, मिश्र वाक्य, राईट का, मिश्र वाक्य असतं. आता बघा, आता तुम्हाला काय सांगतो मी, कारणबोधक उभयान्वयी अव्यय आपण शिकणारे याच्यामध्ये ते बघूया. तो कारणबोधक उभयान्वयी अव्यय, याच्यासाठी उदाहरण देतो. पहिलं उदाहरण लिहा पटापट फास्ट. त्याला बढती मिळाली कारणबोधक म्हणजे त्याच्यामध्ये कारण येणार आहे. कारण त्याने चोख कामगिरी बजावली. त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. आता तुम्हाला दिसायला भेटेल की इथं घडतंय काय यार, इथं काय घडतंय, कारण आपला एक उभयान्वयी अव्यय आहे. हा कारण जो काही आहे तो तुम्हाला कारणबोधक म्हणते, म्हणजे तुम्हाला कारण देते. तो काय बरं का, त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. आता तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल की यार हे वाक्य परिणामबोधकमध्ये येईल. कारण की मी तुम्हाला काय बोललो होतो, मधुने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले, राईट का. इथं काय, त्याला बढती मिळाली, त्याने चोख कामगिरी बजावली. आता इथं कारण देत आहे, इथं काय देत आहे, कारण देत आहे. आता जर का मी समजा असं बोललो असतो, मधुने उत्तम भाषण केले कारण त्याला बक्षीस मिळाले, असं तर जमणार नाही ना, राईट की नाही. तर हे वाक्य एकदम परफेक्ट बसते. त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. तो अशा रिलेटेड खूप सारे उदाहरणं बनवून जातात की बाबा असं त्याने केलं कारण त्याने असं केलं असावं. आलं लक्षात. तो पहिल्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येते का बात, तर तुम्हाला कृती किंवा घटनेचं कारण दिलेलं आहे. कृती किंवा घटनेचं कारण आहे. पहिलं उदाहरण दिलं मी, दुसरं उदाहरण म्हणून समजून घेऊ. दुसरं काय, आम्हाला हेच कापड आवडते. कापड आवडते. तुम्ही बघायचं याचं कारण आहे का बाबा, पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या याच्यामध्ये आहे का, असं बघायचं. आम्हाला हेच कापड आवडते. ठीक आहे, आवडते. का की, हे बघा, का आणि का वेगळा आहे, की वेगळा आहे. हे सुद्धा आपलं उभयान्वयी अव्यय असतं, का आणि की. का की ते आपल्या देशात तयार झाले आहे. का की ते आपल्या देशात तयार झाले आहे. काय कळालं याच्यावरून,
काय कळालं आता? काकीच्या ऐवजी जर का मी कारण टाकलं असतं, आम्हाला हेच कापड आवडते कारण ते आपल्या देशात तयार झाले, एकदम परफेक्ट. तो कारणची जागा कोणी घेतली? काकीनी. लक्षात आलं का? तो पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये मला दिसायला भेटते. वाक्य ओळखायला बिलकुल पण अवघड नाहीये, राईट का? तो बघायचं त्याचा मिनिंग काय होतोय. कारणबोधक म्हणजे कारण असायला पाहिजे. मग काय काय झालं बरं का? दोनच शब्द आले आपले. कोणकोणते शब्द आले? पहिला आला कारण, कारण, आणि दुसरा आला काकी. तो का, की आणि कारण जर का तुम्हाला दिसायला भेटते तर 100% 100 आणि 1% गौणत्व सूचक मधला कारणबोधक उभयान्वी अव्यय आहे. गौणत्व सूचक मधला कारणबोधक उभयान्वी अव्यय आहे. बोला कळाला का रे? दोन उदाहरण झाली. ठीक आहे, जसं की अजून उदाहरण घेऊ शकता तुम्हाला जर लिहायचं असेल तर. भारत सामना जिंकला. भारत सामना जिंकला. कारण, कारण, कारण सचिनने खूप धावा केल्या. खूप धावा केल्या. आलं लक्षामध्ये? तो सचिनने खूप धावा केल्या अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ठीक आहे, तो अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. जर मी समजा तुम्हाला आता पुढे आहे ते मिश्र वाक्याचं संयुक्तमध्ये कन्वर्ट करा. जो की पहिलं वाक्य होतं आपलं, काय वाक्य होतं बरं? काय म्हणलो तुम्हाला मी? भारत, काय म्हणलो तुम्हाला? भारत सामना जिंकला कारण सचिनने खूप धावा केल्या. हे आपलं कारणबोधक वाक्य. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतात माहिती का? कारणबोधक उभयान्वयी अव्यय ना, राईट की नाही? कारणबोधक उभयान्वयी अव्यय, याला काय करा तुम्ही, किंवा कारणबोधक हे एक वाक्य आहे ज्याला आपण मिश्र वाक्य पण म्हणतोय, त्याचं कन्वर्जन संयुक्त वाक्यामध्ये करा. तो संयुक्त वाक्यामध्ये करा. मग तुम्ही काय करणार माहिती का? ठीक आहे, सचिनने खूप धावा केल्या. ठीक आहे, सचिनने खूप धावा केल्या म्हणून भारत सामना जिंकला. मला सांगा म्हणून कुठे येतो? परिणामबोधक. मग तुम्हाला क्वेश्चन काय विचारतात माहिती का ते? की जो काही आपला कारणबोधक उभयान्वयी अव्यय होता त्याचं परिणामबोधक. क्वेश्चन काय विचारतात लक्षात घ्या रे. क्वेश्चन काय विचारतात लक्षात घ्या. कारणबोधक उभयान्वयी अव्ययाचं एक उदाहरण देतात तुम्हाला. हे खालील उदाहरण हे कारणबोधकचं उदाहरण आहे. कोणतं उदाहरण आहे? भारत सामना जिंकला कारण सचिनने खूप धावा केल्या. याचं रूपांतर परिणामबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये होईल असं वाक्य बनवा. या वाक्याचं रूपांतर परिणामबोधक अव्ययामध्ये तुम्ही काय करणार? तोडून टाकायचं. दुसरं पहिल्यानंतर सचिनने खूप धावा केल्या म्हणून भारत सामना जिंकला. तो म्हणून काय आला आपला? म्हणून काय झाला? परिणाम आला. तो परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. आलं का लक्षामध्ये तुमच्या? कळालं का रे? असा क्वेश्चन विचारला गेला कुठेतरी पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे, तो हे पण तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. मग आता हे झालं गड्या कारणबोधक उभयान्वयी अव्ययाबद्दल आपण एकदम बोलून झालं. आता उरलेत आपले दोन प्रकार उरले. एक एक करून आपण बघून घेऊ. तो पहिला प्रकार जो काही आहे आपला, पहिला प्रकार आपण बघून घेऊया त्या दोन पैकी. ठीक आहे, म्हणजे तिसरा प्रकार म्हणू आपण, गौणत्व सूचक मधला तिसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे आता उद्देश्यबोधक किंवा हेतुबोधक म्हणू शकता तुम्ही. उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय. आता उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? जे चार प्रकार होते आपले, कोणकोणते? स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देश्यबोधक आणि संकेतबोधक. हे चारही प्रकारांची जेवढी काही वाक्य असतील ते सगळे वाक्य कोणत्या प्रकारचे वाक्य असतात? मिश्र वाक्य असतात. ते मिश्र वाक्यामध्ये आपण शिकणार. का कोणाला म्हणतो ॲक्च्युली आपण मिश्र वाक्यामध्ये बघू. तो मग उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय कोणाला म्हणतो बरं का? आता उद्देश्यबोधक म्हणजे काय बरं का? आता तुम्हाला अजून दिसायला भेटेल. एक होता परिणामबोधक. त्या परिणामबोधकमध्ये जे काही वाक्य आहेत ना, जे काही उभयान्वयी अव्यय आहेत ना, हे आपल्या उद्देश्यबोधकमध्ये असतात. मी उदाहरण देतो बघा. आता काय म्हणतोय मला सांगा. कोणत्या ना कोणत्या तरी हेतूसाठी आपण जात असणार ना. समजा जर का मी असं बोललो की मी पुण्याला आलो, किंवा एखाद्या व्यक्ती काय म्हणतोय मी पुण्याला आलो. मी पुण्याला काय केलं बरं का? मी पुण्याला आलो. कशासाठी आलो बरं का? मी अभ्यास करण्यासाठी आलो. आता गमत बघा. पोलीस होता यावे म्हणून तो अकॅडमीला आला. हेतू काय त्याचा? हेतू काय? पोलीस होता यायला पाहिजे. तो त्याचा हेतू जो आहे ना पहिल्या वाक्यामध्ये दिलेला आहे. पोलीस होता यावं म्हणून तो अकॅडमीला आला. बरोबर. तो त्याचा हेतू काय आहे? पोलीस होणं त्याचा हेतू होता. तो अशी उदाहरणं खूप सारे बनून जातील, राईट का? चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईला गेला. मुंबईला जाण्याचा उद्देश काय आहे त्याचा कळतंय का तुम्हाला? पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला उद्देश मेन्शन केलेला आहे, राईट का? तो मुंबईला गेला. तो मी उदाहरण लिहून घेऊ बरं का, तुम्हाला कळेल बा. ॲक्च्युली ओळखण्याचा सगळ्यात बेस्ट प्रकार आहे अर्थाने जा. गौण आहे का हे आहे त्याच्याने नका जा, अर्थाने जा. ठीक आहे, तो बघा बरं का. आता काय ते तुम्हाला ओळखता बी येणार नाही, गौण आहे का प्रधान आहे. त्यामुळे अर्थाने जायचं. मी तुम्हाला बोललो पोलीस, पहिलं वाक्य उद्देशामध्ये, पोलीस होता यावे म्हणून त्याने
म्हणून त्याने अकॅडमी, इंग्रजीमध्ये या डायरेक्ट अकॅडमी जॉईन केली. तो त्यामधला हा म्हणून काय आहे आपला, हा म्हणून आपला उद्देशबोधक. तो लक्षात घ्या, दोन जे काही वाक्य आहेत त्या दोन वाक्यांना जोडणारा जो म्हणून आहे आपला, तो म्हणूनच्या पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसतोय, हेतू, राईट का. तो तुम्हाला काय दिसतोय, पोलीस होता येणं हे एक हेतू आहे, त्यासाठी त्याने अकॅडमी जॉईन केलेली. ठीक आहे, तो पोलीस होता ना, तुम्हाला हेतू पहिले दिसायला भेटतोय. अजून आपण पुढे जाऊ शकतो बरं का. अजून काय, तर पुढे जर का गेलो आपण तर पुढे आपल्याला दिसायला भेटते, अजून खूप सारे उदाहरणं घेऊ शकतो आपण. उदाहरणं आहे आपल्याकडे, चांगला औषध उपचार. दुसरं उदाहरण, चांगला औषधोपचार, चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला. आलं लक्षामध्ये, चांगला औषधोपचार लाभावा हे एक उद्देश होता. म्हणून आता तुम्ही म्हणणार यार हा म्हणून शब्द त्याच्या अगोदर पण आला होता. कुठे आला होता, परिणामबोधकमध्ये. मग आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो की पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दिसतंय का, बघा बरं का. पोलीस होता यावे म्हणून अकॅडमी लावली, तो पहिल्या वाक्याचा परिणाम आहे का, तो नाही. रिझल्ट आहे का, तो नाही. पहिल्या वाक्याचा रिझल्ट नाही आहे, हेतू पहिले आहे. मग काय लिहू शकता तुम्ही उद्देशबोधकमध्ये, हेतू अधिक किंवा उभयन्वय हेतू अधिक समथिंग वाक्य असेल, तो हेतू पहिल्या याच्या ठिकाणी दिसायला भेटतो. पण परिणामबोधकमध्ये काय होता, वाक्य होता अधिक, इथं परिणाम होता, या वाक्याचा परिणाम इथं दिसायला भेटत होता. आलं लक्षामध्ये, हे ओळखणं जरुरी. किती उदाहरण झाले बरं का आपलं. चांगला औषधोपचार लाभावा म्हणून मुंबईत गेला, विजेते पद मिळावे या वास्तव त्याने खूप प्रयत्न केले. बघा रे, पहिल्या वाक्यामध्ये हेतू दिसायला भेटतोय. मी तुम्हाला तिसरं वाक्य सांगतोय, विजेते पद मिळावे विजेते पद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. आलं लक्षामध्ये, तर विजेते पद मिळवण्याचा उद्देश होता, यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. तो तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, म्हणून, सबब, यास्तव, कारण, की. जे शब्द परिणाममध्ये होते, तो परिणाममध्ये की पण असतो, लक्षात घ्या. पण तुम्हाला अर्थाने जायचं आहे की पहिल्या वाक्यामध्ये हेतू आहे का. आलं का. यासारख्या उभयान्वी जेव्हा गौण वाक्य हे प्रधान वाक्याच्या उद्देश हेतू, बघा तुम्हाला जर लिहायचं लिहू शकता तुम्ही. काय लिहायचे, कोणकोणते शब्द होते, वाक्य सगळी लिहून टाकली. म्हणून सबब, यास्तव, कारण, की. यासारख्या अव्ययांनी जेव्हा गौण वाक्य हे प्रधान वाक्यांना, उद्याचं लेक्चर कोणी मिस करायचं नाही. मी पूर्ण जे काही शब्दांच्या जाती वगैरे सगळ्या शिकवलेल्या आहेत, मी त्याची रिव्हिजन घेणार आहे, कारण की केवळ प्रयोगी 5 मिनिटाचा असणार आहे. ठीक, तो उद्याचं लेक्चर कोणी मिस करायचं नाही. सगळं पुन्हा मी जेवढं लिहिलेलं आहे सगळं मी बोलून दाखवणार. तो काय बोललो बरं का, म्हणून, सबब, यासारख्या कारण, अजून पुढे काय, यासारख्या अव्यांनी जेव्हा कुठे गेलं, जेव्हा गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू असे आहे असे दर्शवते. ठीक आहे, नवीन वाक्य वाचून टाकतो. म्हणून, सबब, यास्तव, कारण, की. यासारख्या अव्यांनी जेव्हा गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू असे दर्शवले जाते, तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वी अव्यय असे म्हणतात. ठीक आहे, तो तुम्हाला ओळखणं एकदम सोपं आहे. पहिल्या वाक्यामध्ये हेतू असेल, या हेतूसाठी तो चालला, तो कोणता आहे मग, उद्देशबोधक झाला, राईट का. जर का समजा पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये असेल तर ते काय झालं, आपलं कारणबोधक ते झालं, तो कारणबोधक झालं, राईट का. नंतर कारणबोधक झालं. नंतर स्वरूपबोधक, पहिल्या वाक्याचं स्वरूप पुढच्या वाक्यामध्ये आहे, पहिल्या वाक्याचं कारण दुसऱ्या वाक्यामध्ये आहे, दुसऱ्या वाक्याचा हेतू पहिल्या वाक्यामध्ये आहे, उद्देशबोधक झाला. आता चौथा घ्यायचा आपल्याला, संकेतबोधक. संकेत म्हणजे अट, तो संकेतबोधक उभयान्वी अव्यय. संकेतबोधक उभयान्वी अव्यय म्हणजे काय असतात बरं का. आता संकेतबोधक उभयान्वी अव्यय सांगण्यासाठी तुम्हाला मी उदाहरण दिली का काम होऊन जाईल. तो काय बरं का, संकेतबोधक एकदम सोपी आहे. जर तरची बाट अट असते, जर असं करशील बा तर तसं भेटेल भाऊ. ठीक आहे, बरोबर की नाही. जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन, ही अट आहे ना, ही संकेत आहे. तो उदाहरण लिहून घ्या. जर तरची बात आपल्याला दिसायला भेटते. जर शाळेत सुट्टी मिळाली, तर मी तुमच्याकडे येईन. जर शाळेत सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन.
तो याच्यामध्ये काय दिसायला भेटते, जर तरची बात केली जाते. जर शाळेला सुट्टी असेल तर तुमच्याकडे येईल, म्हणजे इथं अट आहे. दुसरं वाक्य काय, जरी त्याला समजावून सांगितले तरी त्याने ऐकले नाही. जरी त्याला समजावून, जर तर त्याच्या अगोदर कुठे आलंच नव्हतं, संपत एकदम सोपं आहे, ओळखायला सोपं आहे. जरी त्याला समजावून सांगितले, तरी त्याने ऐकले नाही. जरी त्याला समजावून सांगितले तरी त्याने ऐकले नाही. ठीक, हे पण झालं. नंतर काय बघा, तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. बघा रे आता हे वाक्य, हे पण प्रकार लक्षात घ्या. तू संकेत म्हणजे अट आहे. जर तू आला बाबा तर आपल्याला बागेमध्ये जाता येईल. तू लवकर घरी आलास, हे जे उदाहरण लिहून देतो ना, याच्या बाहेर काही येणारच नाही रे. लवकर घरी आलास, हेच जसं दिसायला भेटेल. आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. चला पुढे जाऊ. चौथं वाक्य काय, तू माझ्याकडे आलास की मी येईल. आपण अट म्हणतो ना, तू आलास तर मी येईन बा. तू माझ्याकडे आलास की मी येईल. मग याच्यामध्ये असणार हा की म्हणजे आहे इथं, राईट का. नंतर पुढे काय अजून तुम्हाला काय दिसायला भेटतोय, तुम्हाला जरी तरी, जर तर, जरी तरी. नंतर तू लवकर घरी आलास म्हणजे आपण खेळायला जाऊ, ही अट आहे. इथं पण आहे, तू माझ्याकडे आलास की मग मी येईल, ही पण अट आहे. प्रयत्न केला तर फायदाच होईल. प्रयत्न केला तर फायदाच होईल. काय दिसायला भेटतोय, तो प्रयत्न केला, अट आहे, प्रयत्न केला तर फायदा होईल. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. तर जरी त्याला समजून सांगितले तरी त्याने ऐकले नाही. ते असे काही पण आले तरी तुम्हाला जमायला पाहिजे. काय काय सांगितलं, जर तरची बात ओके, जरी तरीची बात पण ओके आहे, पण म्हणजे की जर का आला तर प्रॉब्लेम करून जातोय. पण जर का अट असेल, वाक्याच्या अर्थामध्ये अट लपलेला असेल, तर एक बात लक्षामध्ये ठेवायची की बाबा हो, इथं काय आहे, हा आपला संकेत बोधक आहे, राईट का. तो इथं अट दाखवलेली आहे, अट आपल्याला दाखवलेली असते. अशा वेळी आपण काय करणार आहे बाबा, लाईट सांगणार की बाबा हे वाक्य काय आहे, संकेतबोधक आहे. ठीक आहे, तो संकेतबोधक आहे. आता तुम्हाला दिसायला भेटेल एकच अव्यय पण प्रकार मात्र वेगवेगळे. आता तुम्हाला मी प्रश्न तुम्हाला देतो, तुम्ही मला पटपट त्याचा प्रकार सांगायचा. ठीक आहे, तर माझ्याकडे 7 उदाहरणं आहेत. मी ते उदाहरणं काही लिहून देत नाही, कारण की ते उदाहरणं अगोदर लिहून घेतलेले आहेत आपण. मग आता मी तुम्हाला प्रश्न देतो, तुम्ही मला पटपट त्याचं उत्तर द्यायचं. ठीक आहे, सगळ्यांनी ज्यांना जमेल त्यांनी माईक ओपन करून उत्तर द्या. यश मिळो की न मिळो, आम्ही प्रयत्न करणारच. याच्यामधला की कोणत्या प्रकारचा उभयन्वी अव्यय आहे, पटकन सांगा रे. विकल्पबोधक. दुसरा, लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. ठीक आहे, तो तुम्हाला दिसायला काय भेटलं, वरती पण की आहे, खाली पण की आहे. चला सांगा बरं का, हा की कोणता असेल, स्वरूपबोधक. ठीक आहे, दुसरा कोणता आला, स्वरूपबोधक. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. आता मला सांगा तुम्ही, इथं असणारा की 3 ठिकाणी आला. यश मिळो की न मिळो तिथं आला. लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. चला आता हे ओळखून दाखवा की हा की कोणत्या प्रकाराचा आहे. परिणामबोधक. तो परिणामबोधक मध्ये की लिहून घ्या. जर तिथे नसेल तुम्ही लिहिलेलं तर त्याच्यामध्ये की ठेवा, की की पण त्याच्यात असतो. का, कारण की पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन. चला रे, माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन. मग इथं असणार हा की कोणता आहे, इथे असणारा की कोणता आहे, काय, इथं असणारा संकेत सांगतो ना तुम्हाला, संकेतबोधक आहे. माझा संकेत म्हणजे अट आहे, माझा पहिला क्रमांक आला तरच पेढे वाटेल, नाही तर काल पेढे वाटेल, तर नंतर काल पार्टी देईल. आलं की नाही, पहिला क्रमांक आला तर पार्टी, नाही तर पार्टी नाही. माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटीन, संकेतबोधक. ज्ञान. ठीक आहे, हे 4 उदाहरण झाले. तर या सगळ्यांमध्ये की होते आणि हे वाले उदाहरण उचलू टाकतायत ते सरळ. चारींमध्ये कॉमन आहेत. हे 4च उदाहरण तुम्हाला दिसायला भेटतील परीक्षेमध्ये. ज्ञानदेव म्हणून एक संत होऊन गेले, स्वरूपबोधक. हवा पालट व्हावा म्हणून तो पुण्याला गेला. चला बोला बरं, काय कोणतं असेल, हवा पालट व्हावा म्हणून तो पुण्याला गेला. इथं असणारा म्हणून काय असेल, आवाज रे,
उद्देशबोधक. उद्देशबोधक, राईट. पुढे काय, समर्थ रामदास म्हणतात की जगी सर्व, त्याचा उद्देशबोधक उत्तर आहे. समर्थ रामदास म्हणतात की जगी सर्व सुखी, इथं आपण लिहून घेतला आहे स्वरूपबोधकचा. तो अशा पद्धतीने आपलं उभयन्वी अव्यय हे पूर्ण संपलेलं आहे. आणि महत्त्वाचं असतं, सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टर आहे उभयन्वी अव्यय, हे तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. तर मग आता तुम्हाला जर का काही दिलं तरी तुम्हाला जमणार एवढी बात मला दिसायला भेटते, तो याची रिव्हिजन करणं जरुरी आहे. उद्या आम्ही सगळ्या शब्दांच्या जातींची रिव्हिजन घेईल, कोणीही लेक्चर मिस करायचं नाही. ठीक आहे. केवळ प्रयोगी एका पानाचा आहे आपल्या नोट्समध्ये. ठीक, तो एका पानामध्ये आपण त्याला कंप्लीट करून टाकूया. तर उद्या कोणी लेक्चर बुडवायचं नाही. रिव्हिजन करणं खूप मस्ट आहे. मी तसंच करणार आहे. मी काय करणार, 15-15 मिनिटं रिव्हिजन घेणार मी मराठीचं 1 मार्क जाता कामा नये. घडी रिव्हिजन करणं जरुरी आहे. तुम्ही करत नाही ना, ठीक आहे, तुम्ही बरोबर तुमच्याकडून करून घेईल ती बात. ठीक आहे, चला थांबूया इथे. सगळ्यांना गुड नाईट.